नमस्कार मित्रांनो, प्रज्ञा स्मार्ट गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। 8व्या महिन्याला सुरुवात झालेली आहे। प्रेग्नन्सीचा 8वा महिना सुरू झालेला आहे। आत्ताच 7 दिवसापूर्वी 7व्या महिन्याच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम म्हणजे अर्थात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम जो आहे तर तो झालेला आहे। तर त्याची क्लिप, त्याची छोटी छोटी व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे। आणि खरं तर पहिली जेव्हा माझी प्रेग्नन्सी होती तर तेव्हा ओटी भरण्याचा कार्यक्रम केला नव्हता, अर्थात डोहाळे जेवण केलं नव्हतं। पण ह्या वर्षी माझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करून घेत आहे आणि माझे मिस्टर सुद्धा मला खूप छान सपोर्ट करतात। कोणत्याच गोष्टीला नाही असं म्हणत नाहीत, करूया, तुझी इच्छा आहे तर आपण हे नक्कीच करू, असंच ते माझ्यासोबत बोलत आहेत। आणि घरच्या घरीच आम्ही डोहाळे जेवणाचा छोटासा कार्यक्रम केला, पण खूप छान पद्धतीने केला, जसा मला हवा होता अगदी तशाच पद्धतीचा आम्ही डोहाळे जेवणाचा कार्यक्रम इथे करून घेतलेला आहे। आता 8वा महिना लागलेला आहे आणि खरं सांगू तर उन्हाळा भरपूर जाणवत आहे। अजूनही मी माहेरात गेलेली नाहीये। माहेरात मला 9वा महिना लागल्यावर जायचं आहे, कारण की आरुष आता पहिलीला जाणार आहे। त्याचा अभ्यास मला करून घ्यायचा आहे, अगोदरच त्याची तयारी करून घ्यायची आहे, कारण की डिलिव्हरीच्या नंतर 1-1.5 महिना तरी मी माहेरात राहील। तोपर्यंत त्याची पूर्ण स्कूल बंद झालेली असेल किंवा तो स्कूलला जाणार नाही, मग तो मागे नको राहिला म्हणून मी ऑलरेडीच त्याचा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, बेसिक गोष्टी जसं की टेबल आहेत किंवा ॲडिशन सबस्ट्रॅक्शन असतात, तर त्या मी त्याच्याकडून करून घेणार आहे आणि त्याला ते प्रॅक्टिसनी त्याच्याकडून टेबल वगैरे पाठ करून घेणार आहे। आता उन्हाळा खूप जाणवत आहे, बोलताना दम लागतोय, एकदा बसलं की उठावंसं वाटत नाही, कंटिन्यू असं वाटतं की टेकून बसावं, अशी माझी कंडिशन सुरू झालेली आहे। पाठ खूप दुखायला लागलेली आहे। म्हणजे प्रत्येकाची जी काही प्रेग्नन्सी जर्नी असते तर ती वेगवेगळी असते, माझी सुद्धा वेगवेगळी आहे। काम सर्व करते, कामामध्ये काहीच अडचण येत नाही, सगळं काम मी करते, जे की आरुषच्या वेळेस खूप आळशी होते, पण ह्या वेळेस माझी ॲक्टिव्ह प्रेग्नन्सी आहे, सगळं काम करते। फक्त जेवण केले की मस्त झोप लागते आणि संध्याकाळी झोप येत नाही, कारण की दिवसा झोप घेतलेली असते। तर अशी एक माझी रुटीन सुरू झालेलं आहे। प्रीतीताई, वैशालीताई आणि कोणतरी खेडकर समथिंग असं काहीतरी कमेंट्स असतात त्यांच्या मला प्रत्येक वेळेस, की ताई तुमचा ब्लॉग शेअर करा, ताई तुमचं रुटीन शेअर करा, प्रेग्नन्सीचं तुम्ही काय काय करता ते शेअर करा। तर मी नक्की तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करायला मला नक्कीच आवडते। खरं तर मी योगा वगैरे असा काही क्लास जॉईन केलेला नाही, परंतु मी फक्त स्वामींची सेवा करते, तर ती तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल। छोटासा ब्लॉग मलाही वाटतं माझा एक शेअर करावा, तर तो सुद्धा मी नक्कीच शेअर करेल। 30 तारखेला अखंड जप यज्ञ सप्ताह सुरू होणार आहे, तिथे आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो। जर मला पॉसिबल झालं तर मी केंद्रामध्ये जाऊन गुरुचरित्राचं पारायण करणार आहे किंवा घरी जसं जमेल तसं मी पारायण करणार आहे। त्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे। इतक्या दिवस व्हिडिओ येत नव्हते, त्यामागचं कारण असंच होतं की दररोज काही ना काही छोटी छोटी शॉपिंग करायची होती, हॉस्पिटल होतं, प्लासेंटा पोझिशन अजूनही आहे तसाच आहे, त्याच्यामध्ये काहीच चेंज नाही। पण शेवटच्या क्षणाला सुद्धा स्वामी महाराज होत्याचं नव्हतं करतात किंवा शेवटच्या क्षणाला स्वामी महाराज सर्व काही बदलतात, तर मला तरी असं वाटतं की महाराज शेवटच्या क्षणाला सुद्धा प्लासेंटा पोझिशनमध्ये चेंज करतील आणि नॉर्मल डिलिव्हरी होऊन देतील, अशी महाराजांनी मी दररोज प्रार्थना करते। तर अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या गोष्टी माझ्या आता सुरू आहेत। खरं सांगू तर उन्हाळा अजिबात सहन होत नाही, तुमच्यासोबत बोलते पण असा घाम सुटलाय नुसता, कारण की फॅन वगैरे बंद करून रेकॉर्डिंग करायचं असतं। ऊन येतं, 3ऱ्या मजल्यावर राहतो तर टेरेस खूप गरम होतं आणि बाहेरून सुद्धा भरपूर जास्त प्रमाणामध्ये ऊन येतं आम्हाला। तर अशा हा संपूर्ण माझा प्रेग्नन्सीचा रुटीन सुरू आहे। तुम्ही म्हणता तू माहेरात जात नाही, मग आराम तिथे जाऊन कर, पण मला तरी असं वाटतं की मला इथेच बेस्ट वाटतं, कारण की छोट्या छोट्या गोष्टी असतात, आठवणी असतात आपल्या घरासोबत जुटलेल्या, आणि नाही जावं वाटत आहे माहेरामध्ये, असं वाटतं नाही इथंच ठीक आहे मी। तर अशा पद्धतीच्या गोष्टी सुरू आहेत। दररोज माझ्या सेवेमध्ये खंड तर नाही पडला, पण खरं सांगू सेवा सुद्धा करण्याची इच्छा राहत नाही, असं वाटतंय फक्त झोपून राहावं किंवा झोपून सगळे कामं करावेत, झोपून सगळ्या सेवा कराव्यात, पण ते कुठेतरी बुद्धीला पटत नाहीये माझ्या, त्यामुळे बसून कधीतरी सेवा करते। 11 माळी जप, स्वामी चरित्र सारामृत आणि दुर्गा सप्तशतीचे 2 पाठ करत असते, म्हणजे 2 अध्याय वाचत असते, पण तेही आता एवढ्या 15 दिवसामध्ये काहीच होत नाहीये। पण आजपासून ठरवले की 8वा महिना लागलाय तर आजपासून बाळ होईपर्यंत दररोज महाराजांची 1 माळ तरी जप करायचा आणि स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आणि बाकीच्या छोटे छोटे जे स्तोत्र मंत्र असतात। आज संकष्ट चतुर्थी आहे तर आज देवपूजा वगैरे करून गणपती अथर्व स्तोत्र वाचलेलं आहे, संध्याकाळी गणपती अथर्व शिष्य वाचायचा आहे आणि दुर्वा ठेवायच्या आहेत।
तर अशा पद्धतीच्या दररोजच्या सेवा करत असते. झोपताना काय भैरव अष्टक आवर्जून वाचायचं असतं. पोटावरती हात ठेवून रामरक्षा स्तोत्र म्हणते, तारक मंत्राचा जप करते आणि त्यावेळेस मला माझं बाळ खूप रिस्पॉन्स देतं, खूप असं किक मारल्यासारखं करतं. आणि खरं हे आई पण मला आता कुठेतरी आनंद देते की प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा नामस्मरण करते, जेव्हा जेव्हा महाराजांचा विचार करते, तेव्हा बाळ मला खूप छान पद्धतीचा रिस्पॉन्स देतो आणि जास्त करून आरुषला देतो. कारण की जेव्हा आरुष पोटावरती हात ठेवतो तेव्हा आरुष बाळासोबत गप्पा मारतो, तर बाळ तेव्हा गुदुक गुदुक असं हलत राहतं आणि ते आरुषलाही भारी वाटतं आणि मलाही भारी वाटतं. छोट्या छोट्या गोष्टी असतात, आठवणी असतात ज्या आपण क्लिक करायला हव्यात. तर मी सुद्धा माझ्या आरुषसोबतच्या गोष्टी क्लिक करते, ह्या बाळासोबतच्या गोष्टी क्लिक करत असते आणि प्रत्येकाला आई होण्याचं सुख मिळावं असंच महाराजांनी प्रार्थना करते. कारण की खूप साऱ्या अशा कमेंट्स येतात की ताई आई होण्यासाठी सेवा सांगा, तुम्ही कोणती सेवा केली ते सांगा. मला खरंच हे सांगायला खूप आवडते, पण ही नॅचरल प्रेग्नन्सी आहे. याच्यामध्ये मी फक्त एकाच मंत्राचा जप केला होता, तर त्याचा ऑलरेडी व्हिडिओ आहे चॅनलवरती. तुमच्या लक्षात नसेल तर परत एकदा व्हिडिओ मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि एक ताई आहेत, आपल्या सबस्क्रायबर्स आहेत, त्यांचं 6व्या महिन्यामध्ये अबॉर्शन झालं आत्ताच आणि त्या खूप तळतळ करत होत्या. त्यांनी मला कमेंटसुद्धा केली होती, पण त्यांच्या कमेंट्सचं उत्तर मला एकच द्यावं असं वाटेल की डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा स्वामींनी तुमच्यासाठी काहीतरी चांगलंच लिहिलेलं असणार आहे, म्हणून ते अबॉर्शन झालं. 6व्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये समथिंग त्यांच्या बाळाच्या पायाची वाढ नसल्यामुळे त्यांना ते अबॉर्शन करावं लागलं, असं त्या ताईंची मला कमेंट्स आली होती. तर असं माझ्यासोबतच का घडलं असं त्यांना मोठा प्रश्न पडला होता. पण मी खरं सांगते की खरं सांगू तर महाराजांवरती सोडून द्या, काहीतरी तुमच्यासाठी चांगलं आहे म्हणूनच ते महाराजांनी लवकरात लवकर निदर्शनामध्ये आणून दिलं. एकदा कदाचित जर 9व्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये समजलं असतं किंवा बाळ झाल्यावर जरी समजलं असतं तर आयुष्यभर तुम्हाला त्या बाळाचं एका जागेवर करावं लागलं असतं. आणि कोणतीही आई, म्हणजे ती कोणीही असू द्या, मी असो किंवा त्या ताई असू द्या, जर एकदा जर बाळ झालं तर त्याची मरणाची वाट कोणतीच आई बघत नाही, पण तो त्रास, ते असह्य वेदना आपण सहन नसत्या करू शकलो. कंटिन्यू त्या बाळाच्या भोवती आपण गुटमळत राहिलो असतो, पण महाराजांनी आपल्याला त्याच्यातून बाहेर काढले असं म्हणायला हरकत नाही. तुमचं अबॉर्शन झालं, काही टेन्शन घेऊ नका. दुसरं जे काही राहणारी तुमची प्रेग्नन्सी राहील तर ती महाराजांच्या आशीर्वादाने ठेवा. आणि जेव्हाही तुम्हाला प्रेग्नन्सी ठेवायची असेल तेव्हा स्वामी चरित्र सारामृत आणि गुरुचरित्राचं पालन अवश्य करायचं आहे तुम्हाला. म्हणजे जेणेकरून जे काही प्रेग्नन्सीचे जे काही टेन्शन असतात किंवा बाळाची वाढ न होणे, हे ज्या गोष्टी असतात ना, तर ह्या पूर्णपणे थांबवल्या जातात. मी स्वतः सुद्धा माझी पहिली सोनोग्राफी करण्याच्या अगोदर सुद्धा मी गुरुचरित्राचं पारायण केलं होतं. माझी इच्छा होती की गुरुचरित्राचं पारायण मला करायचं. आतापर्यंत माझे 2 गुरुचरित्राचे पारायण झालेत आणि जर महाराजांची इच्छा असेल तर 3रं सुद्धा आता होईल, पण आता ते संपूर्ण महाराजांची इच्छा आहे. तर फक्त सेवा करत राहा, महाराजांवरती विश्वास ठेवा. आणि आता तुम्हाला मी छोट्या छोट्या माझ्या क्लिप शेअर करणार आहे डोहाळे जेवणाच्या, मेहंदीच्या वगैरे. तर जी पहिल्या वेळेस हवस नव्हती केली तर ह्या वेळेस ती माझी पूर्ण हवस मी करून घेत आहे. मेटेनरी सुद्धा शूट मला करायचं आहे, पण थोडा वेळ घेत आहे. हातावरची मेहंदी वगैरे जाऊन देते आणि त्यानंतर मेटेनरी शूट करणार आहे. आणि आजपासून रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. गरमी सहन होत नाहीये, त्यामुळे पटकन ब्लॉग संपवते किंवा छोटासा व्हिडिओ संपवते. उद्यापासून तुम्हाला रेग्युलर छान व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेल. माझे ब्लॉग तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल. कोणकोणत्या सेवा करते ते शेअर करणार आहे आणि रुटीन सुद्धा शेअर करणार आहे. आय होप मैत्रिणी तुम्हाला माझे छोटे छोटे व्हिडिओ नक्कीच आवडतील. व्हिडिओ जर आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि प्रज्ञा स्मार्ट गृहिणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.